शरद संदेशसाठी आडव्या बातमी खेळून काढण्याचा प्रयत्न, एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? नाही. तिथे बघा फेकी चांगली होते, मात्र यष्टीरक्षकाला ती नीट गॅदर करता आलेली नाही. दुहेरी धाव पूर्ण केली जाते संदेश यांच्या मार्फत. दुहेरी धावाने संघाचं खातं उघडलं जाते, वैयक्तिक खाते उघडलं जाते. खारबाव संघाचा 12वा खेळाडू युनिफॉर्ममध्ये नसेल तरी हरकत नाही. उजव्याच्या बाहेरील चेंडू आता मात्र बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. तेच तर्रार चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. संदेशाला अंदाज नाही बांधता आला, त्याला परीक्षण करता आलं नाही व्यवस्थित. शरद पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आता मात्र उत्कृष्ट फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे सुधीर, चांगले क्षेत्ररक्षक. बघा जॉलीस्पोर्ट कांबतकर संघ आता मात्र यावर्षी भलताच फॉर्ममध्ये दिसतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी क्षेत्ररक्षणामध्ये अगदी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतंय. नव्याने 2-3 खेळाडू दाखल झालेले आहेत आणि संघाचं मात्र बळ वाढलेलं आहे. मयूर थोडेसे अनफिट आहेत. बुम बुम मयूर इथे मात्र आडव्याने केलं तर यष्टीरक्षक विरुद्धचे आहे आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज माघारी परतेल प्रसाद. पंच सांगतायत की कुठल्याही प्रकारे धोका नाही. फलंदाज संदेश याला धावचीतच्या स्वरूपात बाद होण्यापासून वाचलेले आहेत. स्वतःला अगदी संकटात टाकलं होतं संदेश यांनी. राम धावसंख्या आहे 4. 3 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे पहिल्या षटकापासून तुम्हाला धावगती राखणं गरजेचं आहे. नाहीतर येणाऱ्या फलंदाजावर खूप सारं दडपण येऊ शकते. दापोडे संघाची स्थिती आपण आधी बघितली. शरद इथे बघूया आडव्या बॅटने खेळून काढलेला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न. 2 धावा अगदी सहज पूर्ण. धावसंख्या मात्र 6. या आधीच्या सामन्यामध्ये शरद यांनी अशीच टिच्चून गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा खर्ची घातल्या होत्या. 6च्या पुढे मात्र शरद कुणाला जाऊ देत नाहीये. फलंदाजीमध्ये 19 धावा, गोलंदाजी करताना 6 धावा खर्ची घातल्या होत्या. असा हा अष्टपैलू खेळाडू एक क्षेत्ररक्षणामध्ये झेल पकडला होता अप्रतिम. त्यानंतर जर आपण बघितलं तर खारबाव संघाच्या अगेन्स्ट या सामन्यातही हा
पहिल्या षटकात शरद यशस्वी होते. आता मात्र बघूया काय रणनीती असेल संदेश आणि राम यांची. राम आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढले, स्क्वेअर लागला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बाद झालेला आहे धावचेच्या स्वरूपात. राम वारंवार मात्र मोरे सरांना कामाला लावलं जाते, सूर्यकांत मोरे सरांना, कारण सामना तितक्याच तोलामोलाचा आहे. प्रत्येक चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षक वीरू यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द सोडायची नाही. भलेही तुम्ही बाहेर कितीही मित्र असाल, एकत्र बसत असाल, गप्पा मारत असाल, सुखदुःख शेअर करत असाल, मात्र मैदानामध्ये जेव्हा प्रतिस्पर्धी असतो तेव्हा खेळ खेळ आणि खेळ. विजय विजय आणि विजय. अमोल हो हो, आता मात्र एक 5वा चेंडू निधाव. धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या फक्त आणि फक्त 8. 3 चेंडू आतापर्यंत टाक. अमोल पॉइंटला ढकललेला आहे. हलेच एक धाव पूर्ण, दुसरी धाव अगदी. आता मात्र मोरेसर सांगतात की नाही, हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आहे. खालच्या गटातील महत्त्वपूर्ण सामना. पहिल्या गटातील सामना सुरू आहे. जॉली स्पोर्ट कामतघर प्रतिसंघ नंदकिशोर खारबाव. त्यानंतर दुसऱ्या गटातील खालच्या गटातील सामना यानंतर होणार आहे. आता मात्र अप्रतिम असा फटका, चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि दूर कुठेतरी जाऊन हरवला जातोय. बरोबर रडारमध्ये चेंडू आला होता आणि ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळालं. काय घडलंय? वाईट. या एकेरी धावाने अवांतर धावाने धावसंख्या होते ती 16. आता मात्र धावगती कुठेतरी समाधानकारक पाहायला मिळते, कारण षटक क्रमांक दुसरे चालू आहे. तिसरे षटक अजूनही बाकी आहे आणि धावसंख्या धावफळकार आहे 16. जेमतेम 30 पर्यंत पोहोचण्याची संधी आहे. टॉस चेंडू मात्र स्वतःला यॉर्कर करून घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारे तिथे संपर्क झालेला नाही. याआधी डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू होता, त्यानंतर फलंदाजाला थोडंसं पुष्कळ्यात टाकणारी आहे गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकलेला आहे, थोडासा फसवा चेंडू म्हणावा लागेल. अमोल यांच्या भात्यातून ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने अगदी वेगाने, क्षेत्ररक्षक येतोय. मात्र चांगली फेकी होईल का? चांगली फेकी झालेली आहे, मात्र तिथे रनिंग बिटवीन द विकेट त्याच्यापेक्षा सुंदर संदेशकडून. 2 षटकांची समाप्ती. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर आहे ती 9च्या सरासरीने 18.
तर मित्रांनो इथे अनेक षटकार लागले पहिल्या दिवसापासून आणि षटकार किंग हे बक्षीस आमच्यासाठी बहाल केलेले आहेत. बक्षीस ठेवलेले आहे ज्यांनी ज्या दानशूर दात्यांनी ते सन्माननीय योगेश नाना इथे उपस्थित आहेत. त्याचा आम्ही आमच्या गावदेव संघाच्या वतीने उचित त्याचा सन्मान करू इच्छितो. योगेश नाना षटकार किंग म्हणून त्यांनी ते आम्हाला या स्पर्धेला बक्षीस प्रदान केलेलं आहे. मी दीपक पाटील आपणास विनंती करतोय की सन्माननीय योगेश नाना यांचा उचित सन्मान करायचा आहे. षटकार पाहायला त्यांना मजा असते. षटकारचं ते नेहमी आदर करतात म्हणून त्यांनी षटकार किंग हा बक्षीस आमच्या या स्पर्धेला दिला. बघूया समजेल आपल्याला रविवारी कोण ठरेल षटकार किंग. खूप खूप धन्यवाद योगेश नानाजी. तसेच आमच्या वडूनवरच्या या क्रीडांगणावर 53 धावांची खेळी दाखवली आणि आमच्या वडूनवरच्या प्रेक्षकांना मोहित केलं. त्या अनुषंगाने जगदीश नाईक विस्फोटक फलंदाज यांचा या खेळीबद्दल आम्ही सन्मान करू इच्छितो. आमची शालकरी मुलं विद्यार्थी तुमच्या फलंदाजीच्या नेहमी प्रेमात असतात आणि आज आम्हाला भरभरून तुम्ही आनंद दिलात. कदाचित तुम्हीच ठरू शकताय षटकार किंग. धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू लगातार निर्धाव. सामन्याकडे वळूया मित्रांनो. मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे. तोच क्षेत्ररक्षक बघा काय क्षेत्ररक्षण आहे ते पाहायला मिळते. उंचीचा फायदा होतोय. फलंदाज बाद. फलंदाज तिहेरी भूमिका बजावत आहे. शरद चुकी केली नाही. सीमारेषे लगत अगदी तंतोतंत झेल पकडला या क्षेत्ररक्षकाने. डावखुरे दोन्ही फलंदाज एका बाजूला भरत दुसऱ्या बाजूला स्ट्राईकसाठी सज्ज. नाही शेवटपर्यंत मात्र हा अवीन गोलंदाज जो आहे तो संधी देत नाही. अप्रतिम 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेले आहेत. 18 पासून गाडी पुढे जात नाही. तिथेच ट्रॅकवर फसलेली आहे. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. या स्पर्धेत दुसरे निर्धाव षटक हाताळतोय का. इथे मात्र ड्राईव्ह केला स्ट्रेट ड्राईव्ह. एकच धाव. भरत स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितो. एक षटकार पेश केलेला आहे. लांब लचक लांब पल्ल्याचा षटकार भरत याच्या बॅटमधून आहे. कदाचित हा जर या चेंडूवर षटकार येते तर सामन्यामध्ये कुठेतरी एक संघर्ष आपल्या गोलंदाजाला करायला जागा ठेवू शकते. अविन आता मात्र ड्राईव्ह केलंय फुलटच चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. हुलकावणी दिलेले आहे चेंडूने. जातोय जातोय क्षेत्ररक्षक मात्र असफल. सीमारेषेबाहेर चेंडू चौकार.
साहेब या परत एकदा पाहूया आपण या टॉस करूया या इकडे जोशी 11 भादवड विपक्ष गावदी पोर्डा या दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक केली जाईल. पाहू शकता आमचा टॉस बॉक्स स्वर्गीय जयंत बाबू पाटील यांच्या नावानं आम्हाला उपलब्ध झालेलं टॉस बॉक्स मान्य श्री प्रेमनाथ जयंत पाटील यांच्या वतीनं या तुम्ही तिकडे राहा ओके या इकडे इकडे दोघे मध्ये या. छत्रपती शिवाजी वडनगर आणि जय गावदेव दोन संघांचे नाव आहेत. एका संघाचं नामकरण जय गावदेव आणि एक्झॅक्ट तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुणे म्हणून मान्यवर कक्षामध्ये विराज म्हणा. राकेश 3 ओव्हरचा निर्धारित सामना आहे. नाणेफेक देखील तुमच्या बाजूने लागेल. काय निर्णय असेल? गोलंदाजी. फील्ड पास. यामागचा काही मुख्य उद्देश? मागचा उद्देश तर काय नाही, बघूया आता. जरा पहिले याला आम्ही बॅटिंग घेतली होती, आता गोलंदाजी करू. खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेट आपण जर विचार केला तर एक विस्फोटक संघ आणि खऱ्या अर्थाने या विस्फोटक संघामधून सर्वात महत्त्वाचा विस्फोटक फलंदाज जगदीश नाईक याला रोखण्यासाठी काही नवीन तंत्र? गेम प्लॅन तर काहीच नाही. आता ती मॅच दुसरी होती, ही मॅच दुसरी आहे. टाईम वेगवेगळा केला असतो. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमधून अतिशय उत्तम परफॉर्मन्स आपण तुमचा पाहिला आणि तोच परफॉर्म तेच सातत्य या महत्त्वाच्या सामन्यामधून दिसेल. हो, निश्चित. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. महत्त्वाचा प्रश्न आहे, नाणेफेकालात नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? महत्त्वाची तर होती, समजा आम्ही क्षेत्र घेतलंच आहे. आता मात्र प्रवाहाच्या थोडंसं अगेन्स्ट विरुद्ध दिशेने जायचं आहे. फलंदाजी करायची आहे. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल? फलंदाजी आम्हाला समोर टीम पण चांगलीच आहे, तरी 40+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. निश्चितच 40+ या धावा निश्चित चांगल्या सेफ असतील. मात्र त्या धावा करण्यासाठी कोण फलंदाज असतील की पुन्हा एकदा जगदीश नाईक याच्याकडे जास्त अपेक्षा? नाही, जगदीशचा फॉर्म तर आलेला आहे आणि पहिल्या सामन्यात 50 मारली, चांगलं वाटलं, म्हणजे फॉर्म आलेला आहे. या सामन्यात चांगली कामगिरी अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि चांगली जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. चला, दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागला पोढा संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. त्याकडे सज्ज आहेत म्हणजे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ वडूनगर O2 योगेश चिकणे. अरे पण इन ऍक्शन मध्ये तिथं कोण प्लेयर नाही, 12 प्लेयर नाही पाहिजे, दोन्ही संघाचे 12 मॅन पाहिजे. आपण याला तीन षटकांच्या धावसंख्या झाले 23 आणि विजयाचं लक्ष्य फक्त आणि फक्त 24 धावांचा. प्रतिवर्ष आपण विचार केला फक्त आणि फक्त 8 धावांची सरासरी. खारबाव संघाकडे मला वाटतं क्षेत्ररक्षक अवेलेबल नाही आहेत, कमी क्षेत्ररक्षक आणि अनुषंगाने कदाचित त्या संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. जी पॅनल्टी असेल ती आम्ही ओव्हर संपल्यानंतर घोषित करू. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज संदेश, वीरू आणि शरद ही सलामी जोडी. वीरू स्ट्राईकला आहे, शरद नॉन स्ट्राईकला आहे.
पहिला चेंडू पेस करताना ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका होते कार्पेट चेंडू तो वाईट डिश डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण राजाच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावाने बिरू आपलं स्वतःचं आणि संघाचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होते ती बिनबाद 1. पहिला चेंडू पेस करताना वीरू याच्या बाटमधून एक धाव कंप्लीट झाली. एक धावाने स्वतःच आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाज जे मारत जातात स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. शरद बोला. अरे वा वा. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा मानस बघा. शरद पाटील तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. शरद भोईर तुम्हाला एक सुवर्ण संधी चालू सामन्यामधून आपण चौकारी करून शेतकऱ्यांची हॅट्रिक साधता तर तुमचे खंदेश समर्थक दत्ताजी पवार यांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राईज. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते. अमांतर धावांनी संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 2. विजयाचं एक मापक लक्ष उराशी बालकताना सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. ज्वाली कामतगर संघाची वेरू या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न म्हणू शकता. शरद कृष्णा पाटील यांचं मी खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक करेन की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमधून चहाची एक उत्तम सोय झालेली आहे. शरदजी आपलं फार फार धन्यवाद. चेंडूवर मोठा फटका यास आउट ऑफ इनसाइट. चेंडू जातो वाईड डिश लॉंग ऑफ सी मार्श क्लिअर करतोय सादाबीसाठी. सिग्नल दाखवायला दे. शरद भाऊ तुम्ही नका बोलू तुम्हाला भेटतील तुमचे अजून 2 मारा. 1111 दत्ता पवार यांच्याकडनं. ऑन द राईज अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने क्षेत्राला बीट करतोय. चेंडू जाते सीमरच्या बाहेर चौकार. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं बाकी आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 12. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले जाते. मौका भी दिया और चौका भी दिया. धाबा 16 धाबा. विजयाचं एक मापक लक्ष उराशी बाळगताना कमालीची फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिली खास म्हणून शरद याचं मी कौतुक करेन ज्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची ड्रिल आपण पाहिली. तब्बल 16 धावा धावपालकार विजयापासून फक्त आणि फक्त मला वाटतं 8 धावा दूर येतात. निश्चित या सामन्यामधून राजा 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 येतोय. चेंडूला बिरकावून दिला ऑन साईडला. फुलेंचा चेंडू होता मात्र ज्या पद्धतीने चेंडूचा समाचार होता तसा मात्र निश्चित घेता आला. फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. फलंदाज वीरू पाटील याला चेंडू ऑन साईडला जातो. क्षेत्ररक्षक दक्ष पाहिलं भरत याला चांगला झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्त्वाचा पहिला फलंदाज जिवाली कामतकर संघाचा बाद होतोय वीरू पाटील. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे. क्रिकेटचा
नेक्स्ट बॅट्समन येतोय अमोल पाटील. नेक्स्ट बॅट्समन अमोल येतोय. विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावा दूर आहे ज्वाली कामतगर. गोलंदाज राजा लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो अल्खेत फक्त आणि फक्त चेंडूचा थोडासा सन्मान केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुनील भुईर याच्या माध्यमातून जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडू कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावांची संधी आणि या 2 धावाने आता विजयापासून फक्त 6 धावा दूर आहे. तेच्या अंदाजाने चेंडू सोडून दिला. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते कवांतर धाव. विजयापासून फक्त 5 धावा दूर आणि मोठ्या धावेने कदाचित सेलिब्रेशन केलं जाईल की विजयाचं. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाज अमोल पाटील याला. पाच आहेत ना. 5 धावांची गरज आहे. चेंडू किती पाहिजे? 3 झाले का 4 झाले? 3 9 पाहिजेत. चेंडूला पोल काढण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट जल कॅरी केलं जातं. महत्वाचा फलंदाज. विकेट क्रमांक 2. गावदेव संघाचं आहे. इक्वल झालेलं आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. अतिशय चांगला चेंडू. खऱ्या अर्थाने चेंडू येण्याच्या अगोदर बॅट थोडीशी रिलीज झाली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तर फलंदाज भास्कर याला. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या अस्थिर आहे. ओव्हर क्रमांक 2 संपते. 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 23. आता विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. जगदीश कारभार येतोय गोलंदाज. शेवटचा अंतिम अखेरचं षटक. विजयापासून फक्त 1 धाव दूर आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डिफेन्स ठेवायचे फक्त 1 धाव. गोलंदाज जगदीश कारभार याला एक मॅजिकल षटक आता लागेल. जगदीश कारभारी स्ट्राईक रोटेट करतोय. शरद जगदीश. अतिशय चांगला फटका आणि या 6 धावेने विजय संपत येत होते ज्वाली कामतगर संघाचं. हडलक नंदकिशोर खारबाव अँड गुड लक ज्वाली कामतगर अँड गुड लक विनोदजी काटेकर अँड अदर्स टीम. नो डाऊट पुन्हा एकदा विजयाचा शिल्पकार शरद. सामन्यावरचा पुरस्काराचा मानकरी शरद. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर दत्ताजी पवार आणि गोपाल शिंदे
उपस्थित आहेत. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. मित्र गोपाल शिंदे यांचा देखील 40+ एक फार मोठा विक्रम आहे. 17 चेंडूमधून ज्यानं तब्बल ठोकले 71 धावा. हा भिवंडी न्यू 40+ क्रिकेटमधला सर्वात उच्चांक स्कोर त्याच्या नावावर आहे. गोपाल शिंदे यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते जे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे ते प्रदान करायचं आहे शरद याला.